गणेश उत्सव म्हटलं की आनंद, उत्साह आणि भक्तीची महापर्वणी. काही दिवसांवरती आपला गणेश उत्सव येतोय आणि या गणरायाच्या बाप्पाच्या आगमनाची चाहूल आता सर्वत्रच लागली आहे. भक्तांमध्ये अत्यंत आनंदात त्या गणरायाच्या स्वागताची तयारी सुरू होत असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. आणि नेमकं बाजारपेठांमध्ये कशा पद्धतीनं त्या बाप्पाच्या देखाव्यांसाठी, डेकोरेशनसाठी काय नेमकं उपलब्ध आहे याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग आज आपण आलेलो आहोत पापाची टिकटी परिसरामध्ये. या ठिकाणी कोणकोणतं डेकोरेशनचं साहित्य मिळतं, नवीन काय काय आलेलं आहे, या सर्वांचाच आढावा आज आपण घेणार आहोत. चला तर मग. गणेश उत्सव जवळ येतोय आणि या गणेश उत्सवाची तयारी सगळ्यांनी सुरू केलेली आहे. मोठ्या आनंदात, उत्साहात यंदा उत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येकजण बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. असेच ग्राहक आज आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते नेमकं काय खरेदी करण्यासाठी आले. नमस्कार. नमस्कार, मी वर्षा संजय चव्हाण. ॲक्च्युली मी इथं गणपती डेकोरेशनच्या खरेदीसाठी आली आहे. तसे आम्ही नेहमी नॅचरल डेकोरेशन करतो, म्हणजे फुलं वगैरे खरी लावतो, पण ते कसं 4 दिवसात कुसतात. मग यावेळी 7 दिवस 10 दिवस आहे ना गणपती, म्हणून मग हे फुलं घेऊन जाऊन सजावट करा, म्हणजे नॅचरल दिसावं यासाठी. आणि इथं म्हणजे फुलं विविध खूप प्रकारची असतात, की जसं तुम्ही नेचरमध्ये बघता की झाडं झुडपं, तसं आपण हे लावू शकतो, डेकोरेशन करू शकतो. यंदाचा बाप्पा हा निसर्गरम्य बाप्पा दाखवण्याचा तुमचं एक हेतू आहे माझा. हां, अजून खरेदी झाली आहे की सुरुवात करता? नाही, आत्ता सुरुवात आहे. ॲक्च्युली इथं स्वस्त मिळतात फुलं वगैरे भरपूर. आणि हे पापास्तिट्टी कसबा गेटजवळ भरपूर दुकानं आहेत अशी, जिथं भरपूर म्हणजे साहित्य असतं, म्हणून आम्ही व्हरायटी मिळते भरपूर, म्हणून आम्ही इथं येतो दरवर्षी. बाजारपेठांमध्ये या गणेश उत्सवाच्या डेकोरेशनसाठी, देखाव्यांसाठी नेमकं काय काय साहित्य जाणून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार. नाव आपलं? जावेद मोमीन. यंदाच्या गणेश उत्सवासाठी कोणकोणती डेकोरेशनसाठी काय काय साहित्य आपल्याकडे आलं? एक म्हणजे पहिले म्हणजे आपल्याकडे गणोबाचे हार आहेत, गणपतीचे मोठे हार आहेत, काय त्यामध्ये नमुने भरपूर आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आता फ्लॉवरमध्ये येते, फुलामध्ये येते, फ्लॉवर पॉटमध्ये येतात, फुलांच्या लढ्या येतात. आणि आता नवीन एक आयटम आलेला आहे स्ट्रीट म्हणून, ते पण आहे. सुट्टे फुले पण आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडं यामध्ये फुलामध्ये असे भरपूर असे नमुने आले आहेत. लटकनमध्ये नमुने आहेत. सुट्टे मकरमध्ये पाहिजे, मकरमध्ये पण आयटम आहेत. आणि लाईटमध्ये पाहिजे तर लाईटमध्ये पण भरपूर नमुने आहेत. परत झालरमध्ये पाहिजे तर गोंड्याच्या झालरमध्ये पण आहेत काय. आणि दुसरे फॉर्ममध्ये पण डिझाईन असे भरपूर डिझाईन आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला फुलं रवतून फुलं करता येतात, त्यामध्ये ते नमुने आहेत. परत हे आहे आपल्याकडं पाट आहेत, गणपतीचे माळा आहेत, गळ्यातले तर तोरण आहेत. साधारण या सर्वच वस्तूंचे दर काय आहेत? दर हारामध्ये घेतले की आपल्याकडे ते 30 रुपयापासून पुढे चालू आहेत. तर फुलामध्ये घेतले की 48 रुपये डझन म्हणजे आहे. ते माळमध्ये घेतली, फुलांच्या माळामध्ये घेतली की 70 रुपयाची माळ येते. त्यामध्ये ती 6 फूट उंची येते, 6 फूट 8 फूट, त्यापासून आपल्याला 500 रुपयेपर्यंत माळा आहेत. तोरण घेतले की आपल्याला 100 रुपयेपासून 1200 रुपये 3 फुटी तोरण आहेत. तो तोरणामध्ये नमुने असतात. तोरण म्हणजे कसे 3 फुटी आहे, 4 फुटी आहे, 6 फुटी आहे, 12 फुटी, दुकानासाठी 12 फुटी तोरण आहेत. सुट्टे पॉट पाहिजे तर पॉटमध्ये पण आहेत. पॉटमध्ये फुलाची डिझाईन वेगवेगळी येतात. फ्लॉवर पॉटमध्ये वेगवेगळी डिझाईन येते, त्याचे वेगवेगळे असे फुलं आहेत की ते. आणि हे सगळे कसे फॅन्सीमध्ये आहेत. घरगुती गणेश उत्सवासाठी काही वेगळा आयटम ह्यावेळी आलेला आहे का? घरगुतीमध्ये असं भरपूर नमुने आहेत की मी ते सांगू शकत नाही आहेत काय. आपण काय जेवढं करेल तेवढं कमी आहे. आता जास्त करणं तर कसं फॉर्ममध्ये चालू आहे ते वस्तूमध्ये. म्हणजे आपण काय करतो, एक फॉर्म घेऊन गेलेला की त्याला फुले वगैरे लावून त्याला सजवून ठेवू शकतो. ते हे आता घरगुती ह्याच्यात आहे. त्यानंतर मोठ्या मंडळांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मोठ्या मामल्यामध्ये तर जास्त करून म्हणजे आपले गणपतीचे हार आहेत जास्त काय. आणि हातामध्ये ठेवायला वगैरे हे म्हणजे मुकुट आहेत. परत हे आहे फ्लॉवर पॉट आहे, फ्लॉवरमध्ये ते नमुने भरपूर आहेत त्यामध्ये. सध्या ग्राहकांची पसंती नेमक्या कोणत्या फुलांसाठी आहे किंवा हार असतील साहित्यासाठी आहे? नाही, तसं काय नाही. जे आपल्या पसंतीचे फुलं घेते. आता तर सुट्टी फुलांच्याकडे कल जास्त आहे काय. कारण का ते फुलं जास्त इथे सुट्टी फुलं घेतली की त्याला डेकोरेशन आपल्या पद्धतीने करता येतो आहे. त्यामध्ये लटकनमध्ये म्हणून एक नमुना येतो आहे. ते लटकन घेतली की ते आपल्याला
तो ह्याच्यात देवाला सोडता येते आपल्याला जेवढ्या पाहिजेत त्या पद्धतीनं. आणि झालरमध्ये पण येते नमुना. ते झालर म्हणजे कसं आपलं वरती छतावर आपण लावू शकतो ते गणपतीवरती येतो आहे. माझं नाव अमोल गणपत कांदेकर, कुठून आला? कोल्हापुरातून चालू. गणेश उत्सवाची तयारी कशी सुरू आहे? चांगली तयारी चालू आहे. थोडंसं मार्केट स्लो आहे, पण तरीसुद्धा उत्साह भरपूर आहे. लोकांच्या मध्ये पण आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये पण आहे. गणेश उत्सवाचे जो देखावे केले जातात त्या देखाव्यांमध्ये आपली यावेळची थीम काय आहे आणि आपण काय खरेदी करण्यासाठी आला? आमची थीम असणार आहे, आम्ही ब्रह्मा विष्णू महेश ही थीम करणार आहे आणि त्याच्यासाठी खरेदीसाठीच आम्ही आलेलो आहे. हे आम्हाला कमळ आणि इतर गोष्टी जे घ्यायच्या आहेत त्यासाठीच आलो होतो. खरेदी केली की अजून करायची आहे? चालू आहे, शोध चालू आहे. जे पाहिजेल आहे त्याप्रमाणे काही मिळत नाही, तरीसुद्धा आम्ही प्रयत्न करतो आहे. कल्पना पाटील, कुठून आला? शिवाजी पेठेतून. गणेश उत्सवाची तयारी कुठंपर्यंत आली? आहे, चालले सुरुवात. आता जरा गणेशोत्सवाचं काहीतरी वस्तू बघाव्या म्हणून आम्ही यांची ॲडव्हर्टाईज बघितली आणि आम्ही इथं बघायला आलो आहे. कसं वाटलं? साहित्य काय आलंय का बाजारात? साहित्य छान आहे, नवीनच आहे आणि दर सगळे सिजनेबल आहेत, चांगले. आपल्याला काय वाटतं? मला पण तेच वाटते, कारण इतर दुकानपेक्षा इथं दर छान आहेत, म्हणजे कमी आहेत आणि वस्तू पण सगळ्या छान आहेत. ज्या काही वस्तू पाहिल्या त्यामध्ये एखादी अशी वस्तू जी की आपल्या गणपतीच्या डेकोरेशनसाठी आपल्याला आवडली? आहेत, गुलाबाची फुलं छान आहेत, परत वेल छान आहेत, घेण्यासारखे आहेत वस्तू. आम्ही आता बघितलं, तर संध्याकाळी मुलांना घेऊन येऊन खरेदी करणार. कापडी पडदे वगैरे छान आहेत आणि स्टिक पण छान आणलेले आहेत. मग ते आम्हाला म्हणजे आवडलेले आहेत, आम्ही येऊन ते अवश्य घेऊन जाऊ. यंदाच्या गणेश उत्सवामध्ये डेकोरेशनमध्ये देखावे जे केले जातात त्यामध्ये यावर्षी काय काय साहित्य आलेलं आहे, त्यांची उलाढाल कशी आहे बाजारपेठामध्ये, या संदर्भात माहिती सांग. माझं नाव फारूक पटवेगार, पटवेगार ट्रेडर्स बाजारगेट इथं आपलं दुकान आहे. ह्यावर्षी थोडंसं पावसानं गणेश भाव भक्तांना थोडंसं नाराज केलेलं आहे, पण जी आपली दररोजची उलाढाल करणारी किंवा दररोजचं एक डेकोरेशन करणारे डोक्यात थीम घेऊन आलेले असतात त्यांच्यासाठी आपलं हे काम चालू आहे. यंदा प्लास्टिक बंदीमुळं प्लास्टिकची फुलं बंद झालेली आहेत, कापडी फुलांच्यावर जोर आहे आणि प्लास्टिकचे पडदे वगैरे सोडून यावेळी कापडी पडदे सुंदर अगदी 3D प्रिंटिंगवाले पडदेसुद्धा ह्यावेळी मार्केटला उपलब्ध आहेत. आणि त्या माध्यमातून मग आपल्याकडं मोठमोठ्या मंडळांच्या इव्हेंटसाठी असतात. सुट्टी फुलांचं तर आपल्या कोल्हापुरात कोणी हात धरू शकत नाही, एवढी जास्त व्हरायटी कापडाच्या फुलांमध्ये आपल्याकडं व्हरायटी आहेत. 100भर एक व्हरायटी आहेत आणि साधारणतः एक सर्वसामान्याला परवडेल एक ₹1.5 ₹2पासून आपल्याकडं फुलांची व्हरायटी आहे आणि आपल्याकडं त्याच्या लोकांचा तो वेळ पण जास्त आहे फुलं घेण्याच्या मागं. डेकोरेशनमध्ये वेगळे पण असं करता येईल असं काही साहित्य बाजारात उपलब्ध झालं आहे का? मी आता मगाशी बोलल्याप्रमाणे यावर्षी 3D पडदे आलेले आहेत, जेणेकरून तो एक पडदा लावला की तुमचं डेकोरेशन पूर्ण होतं. साधारणतः मी तुम्हाला त्याचा एक डेमो दाखवू शकतो. तो पडदा त्यांनी अशा पद्धतीने बनवलेला आहे, एकतर तो कापडी आहे, वॉश करू शकता आणि जे आपण साधारणतः मटेरियल सजवतो त्याची आरास करतो ते संपूर्ण त्या पडद्यामध्ये त्यांनी प्रिंटमध्ये दिलेलं आहे, जेणेकरून आपली गणपती बाप्पाची मूर्ती समोर ठेवली त्याच्या पडद्याच्या आणि त्याचा एखादा फोटो काढला की ते समोरच्याला वाटायला पाहिजे की तो पूर्ण सेटअप तुम्ही उभा केलेला आहे. एवढं सुंदर प्रतिकृती त्यांनी कापडाच्या माध्यमातून आपल्याला यावर्षी पडद्याच्या माध्यमातून बाजारात उपलब्ध केलेली आहे. माळा असतील, फुलं असतील, यांचे सध्या दर काय आहेत? आपल्याकडं साधारणतः फुलांच्या माळा ₹20पासून चालू आहे, ते साधारणतः ₹200-250पर्यंत आहेत त्याचे रेट्स. आणि ते सुद्धा कापडीमध्ये, प्लास्टिक थोडंसं बाजूला ठेवलं होतं आणि कापडाची मागणी खूप यावेळी जास्त आहे कापडी फुलांची. बाकीचं आता नवीन साहित्य आलं आहे, त्याच्या गाद्या असतील देवाच्या किंवा छत्र्याही आपल्या इथे आहेत, त्यांचे दर असतील किंवा माळा यांचे दर काय? साधारणतः छत्र्यांचं ट्रेंड खूप सुंदर आणि डेकोरेशन पण सुंदर होतं आणि ट्रेंड पण चांगला आहे. साधारणतः एक ₹100पासून आपल्याकडे छत्री चालू आहे. 3-4 नमुन्याच्या छत्र्या आहेत. ऑर्गेन्झा फूल म्हणून एक छत्रीच्या प्रमाणे आलं आहे, त्यालाही मागणी जास्त आहे, तेही अगदी सुंदर आहेत. ₹300-350 तिची पण किंमत आहे. डेकोरेशनसाठी जे फ्लॉवर पॉट वापरतात त्यांचे दर काय? सगळ्यात महत्त्वाचं मी मगाशी बोललो की प्लास्टिक माळांच्या बरोबर प्लास्टिकचे पॉट पण आता कोण घेणं झालेत, त्यामुळं त्याला फाटा देत आता लाकडी उडनमध्ये फ्लॉवर पॉट्स आलेले आहेत.
ते अतिशय सुंदर आहेत, सुबक आहेत आणि ते तुटण्या फुटण्याच्या पलीकडे आहेत. म्हणजे अगदी तुम्ही बरेच वर्ष आपण जसं एखादा सोफा वापरतो तसं ते बरेच वर्ष चांगल्या पद्धतीनं वापरू शकता. ग्राहक कसे आहेत? म्हणजे फक्त आपल्या बाप्पाच्या डेकोरेशनसाठी आपल्या इकडे बाजारपेठेमध्ये कशी ग्राहकांची एज आहे? हे बघा, आमचे पहिल्यापासून आम्ही ग्राहक बघताना जेवढं सोयीस्कर आणि दरवर्षी काय तर नवीन देण्याचा प्रयत्न करतोच. ह्या वर्षीसुद्धा आम्ही बरेचसे आयटम नवीन आणलेत आणि ग्राहक जे आहेत त्यांची कधीही देवधर्मासाठी म्हणजे गणपती बाप्पासाठी बार्गेनिंग नसते किंवा तिची झिगझिग नसते. ते आले की त्यांच्या मनाला पटलं की ते अगदी आनंदरित्या मटेरियल खरेदी करून आपलं स्वप्न पूर्ण करतात. दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी आपल्या कोल्हापूरला एक खूप चांगलं परमेश्वराचं वरदान आहे की आपल्याला कोकण हा जोडला गेलेला आहे. म्हणजे जवळीक आपल्या काय म्हणतो जिल्हा कोकणाचा आहे आणि कोकणमध्ये गणेश उत्सव म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन दिवाळीसारखा हा त्यांचा सण आहे. जसं आपण महाराष्ट्रात कोल्हापूर आपल्या ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी करतो तसं ती कोकणचे गणेश भक्त गणेश उत्सव दिवाळीच्या प्रमाणे साजरे करतात. पण ह्यावेळी थोडंसं नुकसान झालेलं आहे. कोकणची लोकं खरेदीसाठी मार्केटला आलेली नाही आहेत. बोटावर मोजणे आहेत की 4-5% लोकं फक्त आपल्या इथं कोल्हापूरला खरेदीसाठी आलेले आहेत आणि त्याचा एक उलाढालीमध्ये खूप मोठा फटका बसला असं माझं एक मत आहे. नमस्कार, माझं नाव अदनान पटवेगार. आता येणारा हा सीझन गणेशोत्सव यासाठी प्रत्येकालाच आवड असते, पण म्हणतो ना जुनं ते सोनं, असे पण खूप लोक आहेत जे ओल्ड पॅटर्नच्या अजूनही डेकोरेशन करतात. जसं कापसाचे थीम करतात आभाळ वगैरे दाखवण्यासाठी, त्यावरती अजून फोमचे वगैरे फुलं वगैरे लावून करतात. कापडी माळा असतात जुने, तर तसंही अजून चालू आहे. अजून तेही काय बंद झालेलं नाही आहे आणि रेग्युलर नवीन तर काय दरवर्षी येतच असतो. ग्राहकांचा रिस्पॉन्स कसा आहे? सध्या सांगितलं तर कोल्हापुरात मुसळधार पाऊस चालू आहे, पण तरी हे उत्साह चांगला आहे की कस्टमर अजून आहे आपल्या इथं. गणेश उत्सव येतो आणि या गणेश उत्सवानिमित्त डेकोरेशन घराघरी केलं जातं आहे. आपल्याला कोणत्या प्रकारचं डेकोरेशन यंदाच्या वर्षी करायचं आहे आणि आपण काय करणार आहात? काय वेगवेगळ्या प्रकारची फुलं, पानं, फोम हेच खरेदी करायचं आहे. पण इथं बघून काय घ्यावं आणि काय नको तेच समजत नाही. भरपूर व्हरायटी आहेत, भरपूर म्हणजे डिझाईन पण चांगल्या आहेत, फुलं पण छान आहेत, माल पण म्हणजे चांगला आहे. भरपूर व्हरायटी बघायला मिळतात. रेट पण बघूया आता कसे देतात. नमस्कार, मी सोनाली राजपूत. नेहमी प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी आमची गुलाबाची थीम आहे, त्यामुळं मी आज इथं पटवेगारला भेट दिलेली आहे. बरेच क्वांटिटी आणि क्वालिटी असल्यामुळं पटवेगारला आम्ही नेहमीच भेट देतो आणि आज आमची यावर्षीची थीम आहे ती गुलाबाची आहे. पूर्ण गुलाबाची थीम असल्यामुळे आम्ही यावर्षीची आमची थीम गुलाबाची असणार आहे. त्यामुळं गुलाब खरेदी करतो. गणेश उत्सवाबद्दल काय वाटतं आपल्याला? म्हणजे बाप्पा येतोय, घरी वातावरण कसं असतं? अगदी प्रसन्न वातावरण असतं. म्हणजे जे की येण्याआधी 8 दिवस अगदी त्यांची चाहूल लागते की आता गणपती बाप्पा आपल्या घरी येत आहेत, पाहुणे आपल्या घरी येत आहेत. तोच आनंद नेहमीप्रमाणे आजही माझ्याकडं आहे आणि प्रत्येकाला असतो. नमस्कार, मी आमिर पटवेगार. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा गणेश चतुर्थीमध्ये मार्केटमध्ये गणपती सजवासाठी, गणपतीचा आरास सजवासाठी भरपूर व्हरायटी आलेली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फुलमाळा म्हणा, वेगवेगळ्या प्रकारचे हार वगैरे म्हणा, वेगवेगळ्या प्रकारचे पडदे, असे भरपूर व्हरायटी यावेळी मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्यामध्ये फुलामध्ये सॅटिन कापडाचे बनवलेले माळा, त्यानंतरनं वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॅस्टिकचे गजरे, मोगरे वगैरे बनवतात. त्यामधल्या माळा वेगवेगळ्या कलरफुलमध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे झेंडूमध्ये, प्लॅस्टिकच्या झेंडूमध्ये बनवलेल्या माळा, ह्या प्रकारच्या माळाचे वेगवेगळे विविध प्रकार आलेले आहेत. तशाच प्रकारे हारमध्ये जे आहे मोत्यांचे मण्यांचे हार, सॅटिनच्या कापडापासून बनवलेले हार, त्यामध्ये प्लॅस्टिकच्या मोगऱ्याच्या गजऱ्याच्यापासून बनवलेले वेगवेगळ्या प्रकारचे हार, जास्वंदीचे बनवलेले हार, अशा पद्धतीचे हार पण आलेले आहेत. त्या पद्धतीची वेगवेगळ्या प्रकारची तोरणं पण आलेले आहेत, जे दारामध्ये आपण लावतो आहे. ते तोरणामध्ये प्रकार वेगवेगळ्या फुलामध्ये म्हणा, वेगवेगळ्या पानामध्ये, त्यामध्ये वेल्वेटच्या कापडापासून बनवलेले सुद्धा तोरण यावर्षी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये
यावेळी लूज फूल पण मार्केटमध्ये भरपूर मागणी आहे. लूज फूलमध्ये वेगवेगळे प्रकार वेगवेगळे कलर आलेले आहेत. त्यामध्ये लूज फुलामध्ये जे आहे जास्त करून गुलाबच्या फुलाची मागणी जास्त आहे, जॉर्जेटच्या फुलाची मागणी जास्त आहे. त्याबरोबर त्या फुलांच्या सजावटीसाठी त्यामध्ये लावायला गवत, पानं वगैरे वेगवेगळे त्यामध्ये मिळतात. त्या गवत आणि पाण्याची सुद्धा मागणी आहे. त्याचप्रकारे विविध प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे विस्टिरिया, फायकस अशा पद्धतीचे जे आहे पानाचे प्रकार यावेळी बाजारात उपलब्ध आहेत. ते सजावटीसाठी आता म्हणजे गिरायकाची मागणी भरपूर आहे. त्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे गणपतीच्या डोक्यावरती बांधण्याचे जे टोप असतात त्या टोपमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आलेले आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गणपतीच्या म्हणजे खाली जे आसन जे आपण हातरतो आहे त्या पद्धतीचे आसन पण आपल्या बाजारात उपलब्ध आहेत. त्यामध्ये वेल्वेटमध्ये म्हणा किंवा प्लॅस्टिकच्या कापडामध्ये सुद्धा आलेले आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीचे झुमर आलेले आहेत. आणि हारामध्ये तर व्हरायटी भरपूरच आहे. काय तरी पण म्हणजे यावर्षी एवढी व्हरायटी बाजारात आलेली आहे तर प्रत्यक्षात सर्व ग्राहकांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी प्रत्यक्षात बाजारात येऊन खरेदीचा आनंद लुटावा व खरेदी करावी. माझं नाव राजकुमार मनवानी आहे आणि ह्या धंद्यामध्ये मी 44-45 वर्षापासून आहे. गणपती हा एक असा आहे त्योहार ते सगळ्यांना करायला लागते. 99 नाही, हा 1001% म्हणजे लोक करतात आणि श्रद्धानं करतात. त्यांना फायदा पण पडतो आहे. पण ज्यांनी श्रद्धाने केलं आहे त्याला फायदा पडणारच. आणि हे मटेरियलमध्ये एवढी लाईन मोठी आहे की आपण पोचू शकत नाही, एवढी लाईन मोठी आहे. म्हणजे फुलांचे माळ किंवा तोरण आहे, फुलं सुट्टे आहे, त्यानंतर तुमचे बाकीचे मटेरियल बी आहे, भरपूर मटेरियल आहे किंवा सुट्टे मटेरियल आहे, त्यातनं माणसं लोक तयार करून घेतात. त्याच्यानंतर तुमचे कापूस आहे ज्याला डेकोरेशनपासून जे आपण पहाडासारखं करतो आहे, आपण डोंगरासारखं करतो आहे, त्याच्यामध्ये कलर स्प्रे आहे किंवा टाचणी आहे, स्टेशनरी आयटम भरपूर लागते. हे असे आहे की त्याला म्हणजे लाईनमध्ये माणूस पोहोचू शकत नाही. आणि किती घ्यावं अजून मनात लागते की अजून पाहिजे. हार आहे, मोती हार आहे, मण्याचे आपलं, त्याच्यानंतर फुलांचे हार आहे आणि त्या भरपूर नमुने. हारामध्ये तरी 50-100 व्हरायटी आहे. तरी त्यामध्ये कसं आहे सगळ्यांनी म्हणजे ते श्रद्धानं करतात. त्या हिशोबाने ही लाईन म्हणजे वर्षातला जो एक वेळा येतो तो प्रेमानं त्यांना करायला लागते. आणि त्यामध्ये आम्हाला बी प्रेम वाटतं, त्यांना गिऱ्हाईकानं प्रेम वाटते, एवढी आमची आहे. आणि आम्हाला तर वाटतं हेच वर्षोवर्ष जे आले किती वर्ष तरी ज्याला म्हणते सनातन धर्म, ते सनातन धर्मसारखं आपलं हे काम आहे. त्यांनी केलं तरी फार सुंदर गोष्ट आहे. बाकी काय मी काय बोलणार, फायदा त्यांच्यासाठीच आहे, आमच्यासाठी तरी त्यांच्यासाठी फायदा आहे. गणेशोत्सवामध्ये यंदाच्या वर्षी सजावटीसाठी नवीन काही साहित्य आलं आहे का? नवीन तरी भरपूर येतात. नवीन तरी आम्हाला सुद्धा माहिती पडत नाही आहे. त्याच्यामध्ये कात्रीच्या म्हणजे आपलं ग्रीन आहे, त्यानंतर तुमचे म्हणजे ग्रीन लढी आहे, त्यानंतर पडदा आहे, त्यानंतर मंदिर वगैरे असतात, मंदिर दरवेळी नवीन येतात. अशी भरपूर व्हरायटी आहे. म्हणजे आणि ते कुठला मिस्ट्रेरिया फुलांची व्हरायटी असते ते लावतात. भरपूर व्हरायटी असते, दरवेळी येतात. बघा दरांच्या बाबतीत काय सांगाल, काय दर आहेत? दर हा म्हणजे कसं माहिती आहे काय, दर जे योग्य दर असते तर आम्ही घेतो. पण दराची गेल्या वर्षी आणि आताच्या वर्षीमध्ये काही फरक नाही, एवढा काय मोठा फरक पडला नाही आहे, तेवढंच रेट आहे. माझं नाव मिताक्षी आहे, मिताक्षी खंडेलवाल. कुठं? मी कोल्हापूरचीच आहे. गणेश उत्सव येतोय, काय भावना आहेत आपल्या? म्हणजे भारी वाटतं आहे. वर्षातनं हा एकच उत्सव असतो जे एकदम उत्साहानं आणि करूसं म्हणजे काहीतरी छान प्रकारमध्ये होऊन जाईल. ते अशापैकी ती काहीतरी एन्जॉयमेंट आणि एक वेगळाच उत्साह असतो. म्हणजे मनात एक भक्ती असते देवाप्रमाणे, ते खूप छान वाटतं त्याच्यात. ह्या वर्षीची जी सजावट असणार आहे आपल्या बाप्पाची ती कशा पद्धतीनं असणार आहे? आता जास्त करून तर सगळ्यांची आपली आपली पद्धत असते, सगळ्यांचे आपले आपले डिफरंट आयडिया असतात. प्रत्येक वर्षी काहीतरी न्यू इन्व्हेंट करायचं बघत असतात, काहीतरी न्यू डेकोरेशन, न्यू थिंग्स बघत असतात. आपली काय थीम आहे? ह्यावेळी आमच्या घरी तर मी लीफचं गेलेलं आहे. आम्ही पत्त्यांचं करतो आहे, जे एकदम इको फ्रेंडली असेल त्या गणपतीमध्ये आम्ही ते बघायला बघतो आहे. आणि आता आम्ही तेच खरेदी करायला आलो आहे.
दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी घरोघरी तर जोरात सुरूच आहे, पण त्याचबरोबर बाजारपेठही अगदी फुलून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी नवनवीन व्हरायटी बाजारपेठांमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. कमी किमतींमध्ये ह्या सगळ्या व्हरायटी उपलब्ध असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. सध्या प्लास्टिकपेक्षा कापडी वस्तूंना जास्त मागणी असल्याचंही चित्र पाहायला मिळालं. TV नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील सोबत वैभव चौगले.